तर मंडळींनो आता फ्रेश वगैरे झाले आणि आता खायला येऊन बसले. व्हिडिओ वगैरे एडिटिंग केलं कारण की व्हिडिओ एडिटिंग करायची होती, तर ती एडिटिंग वगैरे केलं आहे. आणि आता भूक लागली तर मग चिप्स खाऊ बसले. तर आता पाणी लिहिलं आहे तर पाणी भरून येईल आणि खायला बसली आहे. तर आता खाते वगैरे, अजून व्हिडिओ एडिटिंग करू शकत माझे ते पण करते. आणि त्यानंतर मग ओटी भरू जाऊचा देवळात, कारण की उद्याचा एक दिवस परवा आता मुंबईत जायचं आमका, त्यामुळे उद्या काय ओटी भरू गावाची नाही. त्यामुळे आता संध्याकाळी आम्ही जाऊन येऊ, ओटी वगैरे भरून येऊ. त्यानंतर मग बघू. आणि भरून झाला आणि आमची आई आहे झोपली या खळ्यात येऊन, कारण की आतमध्ये लयच गरम होता घरात. त्यामुळे मग आता येऊन बसली आणि बाहेर समस्त वारा सुटला. तर आता चिप्स वगैरे खाल्ले आणि तशीच मग तयारी वगैरे केली. आणि आता आम्ही जातो वरती देवळात ओटी भरूसाठी, कारण की उद्या नाही जमायची ओटी भरू त्यामुळे. तर आता आम्ही निघालो, कपडे वपडे बदललो कारण की जाम गरम होता, कारण की तसंच ऊन अजून हा. तर आता जातो, ओटी वगैरे भरतो, थोडासा खाऊक वगैरे घेतो, खाजा वगैरे मुंबईत नेऊ. तर चला बघूया पुढे. मग आम्ही घराकडेच ठेवून जातो घर राखासाठी. आणि आजी आणि आये आणि ह्या आम्ही अशी 4 जण आता जातो. देवळात येऊन पोचलो, पण अजून आई आणि खैली येणार. आणि ही असं आमची होळी. तरी हळूहळू पाठून येतात गजाले मारीत. आम्ही येऊन पोचून 5 मिनटं झाली तरी बघा हळूहळू येतात. गे चला लवकर. बघ हे भरतात ओटी. तर आता गारण वगैरे घातलं होळीकडे. आणि आमचे गावकार तर गारण वगैरे घालून झाला आणि आता जातो खाऊ घेऊ. तर हे दुकानं लागलेली असत. तर आता गारण वगैरे घालून झाला, देवीच्या पाया वगैरे पडलो. आणि आता आम्ही हा येऊन बसलो थोडा वेळ देवळात. तर माका हे फूल आणून दिले काकाने, तर आताच मी घेतलंय आणि हे बसले. आता जातो बाहेर. आता ओटी वगैरे भरलो, गारणं वगैरे घातलं आणि तशीच मग थोडा वेळ देवळात बसलेलो. आणि मग आता खाऊक वगैरे घेतलं, मुंबईत नेऊचा वडापाव वगैरे घेतलं, थंड वगैरे घेतलं. आणि आता चाललो घरात. तर घरात जाऊन खाऊया पिऊया आणि मग भेटाया पुढे. आपण गेलो घरा गेलो, बाहेर आहे चटई घातलं आणि वडापाव थंड खाऊक घेतलं आणि खातो. आणि नंतर आरामात कपडे बिपडे बदलायचे. बाहेर आतमध्ये लयच गरम होता, लाईट नाही, त्यामुळे बाहेर येऊन बसलो आम्ही. आणि आता झोपान उठले, आता फ्रेश बिश होऊन येले, कारण की दिवसभर जाम दमाक झालेला आणि ऊन पण भरपूर लागत होता. त्यामुळे हालत जाम खराब झाली. तर झोपलेले तसंच उठले, आता फ्रेश वगैरे झाले आणि हाय घेतले केळा खावासाठी, कारण की लागली भूक. आणि मग आता डायरेक्ट रात्री जेवून घेतले. तर आई आणि आतमध्ये टी बघतात आणि मी येऊन पुढल्या रात बसले. थांबा तुमका दाखवते. आई आमची हे झोपली या, अशीच पडली या आणि हे टी व्ही चालू आहे. आणि या हय अभ्यास करता आणि त्यासोबत केळा खाता गो. हे बघा हे बसलं. आणि पसारो बघा आमच्या घरात काय झालेलं असं. तो आता सगळं आवरतलो, कारण की उद्याचं एक दिवस परवा आता मुंबई. तर म्हणजे नोट संध्याकाळनंतर डायरेक्ट आता ब्लॉग चालू केले. आम्ही जेवलो वगैरे आणि थांब ग डोळे बॅटरी मारता या माझ्या. तर आता जेवलो वगैरे आणि तशीच आता अंथरूण वगैरे घातलं आणि आता आम्ही झोपतो. तर आपण भेटूया उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळपासून काय शूट नाही करू, कारण की झोपेत उठलेलो, केळा वगैरे खाल्ल्या आणि त्यानंतर मग टी व्ही बघत बसलेले आणि फोनला चार्जिंग पण नव्हती. मग फोन होतो चार्जिंगला. त्यानंतर मग मस्त जेवलं आणि आता झोपतो. बाय.